नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप 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 धन्यवाद. कारण तुमच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळेच आपल्या रेस्टॉरंटला सिल्वर प्ले बटन मिळालेला आहे. त्यामुळे धन्यवाद तुम्हाला सर्वांना. आज आपण बघणार आहोत आपल्या रेस्टॉरंटचा दाल तडका आणि जीरा राईस. चला तर मग रेसिपी सुरू करूया. इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले. 2 वाट्या तांदूळ 3 ते 4 लोकांना पुरेशी होतील माझ्या हिशोबाने. आता हे तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, अगदी स्वच्छ पाण्याने. हे बघा, असे हात लावून व्यवस्थित कुच करून याच्यातला सगळा टार्च आपल्याला काढायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण तांदळाचं पाणी आता नितळून घेऊया. तांदूळ धुतले गेल्यानंतर आपण याच्यात पाणी टाकून ठेवूया. अगदी तांदूळ भिजतील असे वर 2 इंचावर पाणी टाकून ठेवायचे आपल्याला. मी या तांदळाला 3 वेळेस धुतलेला आहे. तुम्ही 3 ते 4 वेळेस धुवू शकतात. कारण या तांदळात चिकटपणा असतो, तो घालवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळेस या तांदळाला धुवायचं आहे. कारण त्या चिकटपणामुळे भातही चिकट होतो. आणि कमीत कमी 45 मिनिटं आपण त्या तांदळाला पाण्यात भिजवून ठेवूया. मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे. 1 वाटी डाळ पण आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. अशी स्वच्छ डाळ धुतली. डाळ धुतल्या गेल्यानंतर आपण ही डाळ थोडा वेळ साईडला ठेवूया आणि पुढच्या तयारीला लागूया. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, 2 टमाटे घेतले, 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 2 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आता इथे मी कांदा बारीक करून घेतला आहे, त्यासोबत टमाटा पण बारीक करून घेतला आहे. इथे अर्धा लसूण मी बारीक चिरून घेतला आहे, हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे, अर्धा लसूण मी ठेचून घेतला आहे, त्यासोबत अद्रक सुद्धा मी ठेचून घेतलेला आहे. ठेचून अद्रक आणि ठेचून लसणाची चव अप्रतिम असते. आता आपण कुकर मध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया. त्या तेलात टाकणार आहोत आपण राई म्हणजेच मोहरी. ती तडकल्यावर टाकणार आहोत जिरं. जिरं टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत हिंग. हिंग झाल्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण कापलेला, ठेचलेला अद्रकही टाकणार आहोत आपण, हिरव्या मिरच्या पण कापलेल्या. आपण या फोडणीला अर्धा कांदा कापलेला टाकणार आहोत आणि अर्धा तसा शिल्लक ठेवणार आहोत. कांदा छान परतवून घेऊया, कारण कांदा परतवणं फार गरजेचं आहे. कांदा कच्चा लागला नाही पाहिजे. सोबत टाकूया आपण बारीक चिरलेला टमाटा. अर्धाच टाकायचा आहे आपल्याला टमाटा. कांदा सुद्धा अर्धाच टाकायचा आहे, टमाटा सुद्धा अर्धाच टाकायचा आहे. हळद टाकूया 1 चमचा. याचं मिश्रण करून घेऊया. टोमॅटो छान शिजू देऊया. नंतर गरम पाणी टाकलेलं आहे मी, लक्षात घ्या, गरम पाणी. त्यानंतर टाकली मी इथं डाळ. डाळ टाकून आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण कुकर बंद करून घेऊया. लक्षात घ्या, गार पाण्यात डाळ टाकू नका. एक तर पाणी उकळून घ्या, नाही तर पाण्याला उकळी आल्यावरच तुम्ही डाळ टाका. आता आपली डाळ शिजत नाही तोपर्यंत आपण राईसची तयारी करून घेऊया. आणि राईसला आता आपण पाणी ठेवूया. पाणी ठेवल्या गेल्यानंतर उकळी येईपर्यंत आपण थांबूया. हे बघा, आपल्या राईसच्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यात अर्धा लिंबू पिळून घेऊया. लक्षात घ्या, फक्त अर्धा लिंबू. अर्धा लिंबू पिळला गेल्यानंतर आपण त्याच्यात टाकूया चवीनुसार मीठ. मीठ टाकलं गेल्यानंतर आपण भिजवलेल्या तांदळाच्या आपल्याला पाणी काढून घ्यायचंय. हे बघा, हे पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे. आता हा राईस आपण गरम पाण्यात टाकूया. गरम पाण्यात राईस टाकताना हाताने टाकू नका. डायरेक्ट बाउल त्या पाण्यात सोडा आणि नंतर ते पाणी मिसळून बाउल बाहेर काढून घ्या, कारण चटका लागण्याची भीती असते. आणि तांदूळ टाकल्यानंतर लगेचच ते तांदूळ ढवळा, कारण खाली बसल्या गेल्यानंतर तांदूळ चिकटतात. व त्याच्यात तेल घाला आणि तांदळाला छान उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा ढवळा तांदूळ. आणि तांदूळ किती शिजलाय ते बघून घ्या. हाताने समजत नसेल तर तुम्ही दाताखाली दाबून तांदूळ शिजलाय की नाही बघू शकता. आपल्याला फक्त 80%च तांदूळ शिजवायचा आहे. नंतर तो तांदूळ चाळणीत चाळून घेऊया. तांदूळ चाळल्या गेल्यानंतर तांदूळ झटकून घ्या. त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्या आणि तो साईडला ठेवून द्या थंड होईपर्यंत. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहे. आपली डाळ शिजली की नाही आता आपण बघून घेऊया.
बघा डाळ 3 शिट्ट्यांमध्ये अगदी छान अशी शिजलेली आहे, मऊसर डाळ झाली आहे। आता आपण डाळीसाठी फोडणी द्यायला 2 ते 3 चमचे तेल घेऊया। त्या तेलात टाकूया जिरे। मी ठेचलेला लसूण होता, आता तो ठेचलेला लसूण आपण फोडणीला घालणार आहोत। लसूण छान परतवून घेऊया। त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता, नंतर टाकणार आहे हिंग। छान परतवून घेऊया कढीपत्ता, हिंग आणि लसूण। आता याच्यात टाकला आहे मी अर्धा चिरलेला कांदा। अर्धा आपण डाळीत शिजवताना टाकला होता आणि आता अर्धा वापरतोय। त्यात पुन्हा परत टमाटा सुद्धा आपण अर्धा ठेवला होता, तो टमाटा सुद्धा आपण अर्धा इथं वापरणार आहोत। तोही छान असा मऊसर शिजवून घेऊया। हे बघा टमाटा छान असा मऊसर शिजला आहे। आता आपण याच्यात टाकूया धना पावडर 2 चमचे। त्यानंतर टाकूया आपण हळद पावडर 1 चमचा। त्यानंतर मिरची पावडर टाकूया आपण 2 चमचे। लाल मिरची पावडर आहे ती पण छान परतवून घेऊ। आता याच्यात आपण डाळ टाकूया। हे बघा आपली डाळ छान शिजलेली आहे, म्हणून तिला घोटण्याची गरज नाही। हे बघा छान अशी डाळ शिजली। त्या डाळीत आपण टाकूया चवीनुसार मीठ। लक्षात घ्या आपण आधी पण मीठ टाकलं होतं, म्हणून मिठाचं प्रमाण कमी ठेवा, नाही तर डाळ खारट होईल। आता ह्या डाळीला छान उकळी येऊ द्या। आता डाळीला छान उकळी आली आहे आणि आपण त्याच्यात टाकूया कोथिंबीर। तुम्हाला माहिती आहे ना की मी कोथिंबीर तोडून टाकते, तुम्ही केली का ट्राय कोथिंबीर तोडून टाकणं आणि त्याचा स्वाद घेणं? आता कोथिंबीर झाली, आता टाकणार आहोत आपण बटर, तो पण 2 इंचाचा तुकडा। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत फ्रेश क्रीम, ते पण 2 चमचे। तुम्ही विचार करत असाल ना का मी फ्रेश क्रीम का टाकली? जास्त विचार करू नका, याचं उत्तर आहे की फ्रेश क्रीम टाकल्याने आपल्या जेवणात रिचनेस येते, म्हणून ही फ्रेश क्रीम मी वापरते। आणि अजून तुमच्या माहितीसाठी सांगते, 100% रेस्टॉरंट मध्ये फ्रेश क्रीम ही वापरल्याच जाते। खूप झाल्या गप्पा आता। आता आपली डाळ रेडी आहे, ती आपण आपल्या बकेट मध्ये काढून घेऊया। आता आपण जिरा राईस करणार आहोत। जिरा राईस साठी मी फ्राय पॅन घेतला आहे, तुम्ही कढईतही करू शकता। त्याच्यात टाकला आहे मी 4 चमचा तेल, पण एवढं तेल आपल्याला लागणार नाही, पण मला फ्राय पॅन पूर्ण राईस चिटकू नये म्हणून ते तेल फिरवून घेणार आहे। आता ते तेल बाकीचं मी काढून घेणार आहे। आता त्या तेलात टाकणार आहे मी जिरे। जिरे जरा जास्त प्रमाणात आपण टाकणार आहोत, मी इथे 3 चमचे जिरे घेतले। त्यासोबत आता आपण थंड झालेला आपला राईस टाकणार आहोत। आता तो राईस मी छान असा फिरवून घेणार आहे, तुम्ही पलटा घेतला तरी चालेल, पण मी इथे ढब्बू घेतलेला आहे। आता त्या राईस मध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्यानंतर मीठ टाकणार आहोत आपण चवीनुसार। लक्षात घ्या आधी पण आपण राईस उकळताना आपण मीठ टाकलं आहे। आता आपण याच्यात टाकूया साजूक तूप। साजूक तूप टाकल्यानंतर पुन्हा परत एकदा परतवून घेऊया। आता आपला राईस रेडी आहे, आपण एका बाउल मध्ये राईस काढून घेऊया। आता महत्वाचा विषय म्हणजे डाळीला तडका। त्या डाळीला तडका देण्यासाठी इथे मी 3 चमचे तेल घेतलंय, अर्धा चमचा जिरा आणि कापलेला लसूण फोडणीला घालणार आहोत आपण। त्यासोबत घालणार आहोत आपण मोठ्या 2 लाल मिरच्या तडक्याच्या। आता तडका रेडी झाल्यानंतर त्याच्यात आपण टाकणार आहोत लाल मिरची। लक्षात ठेवा लाल मिरची जळते, म्हणून गॅस बंद करून लाल मिरची वरून टाका। आता तो तडका रेडी झाल्यानंतर आपण टाकणार आहोत डाळीला। हा आहे आपल्या रेस्टॉरंटचा दाल तडका आणि जिरा राईस। आवडला असेल तर नक्कीच घरी ट्राय करा।